आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. ती भूमिका शासनाने घेतली नाही. तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो GR काढला, त्या GRच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार. फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही, पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की 17/10/2023 रिट पिटिशन नंबर 4476 of 2002 जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मार्ला पार्ले आणि AS बग्गा या दोघांनी दिलेला आहे. संसदेत नुकतेच ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात ऑनलाईन गेमिंग संदर्भात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी देणाऱ्या गेम्स बाबत सरकारने आपले धोरण कठोर केले. तशा काही तरतुदी या विधेयकात. दरम्यान हे विधेयक संसदेत मंजूर होताच ड्रीम11 ॲपने मोठा निर्णय घेतला. या ॲपच्या मूळ कंपनीने या ॲपमधून सर्व पैसे काढून घ्या असे आवाहन या कंपनीने केले. त्यामुळे आता ड्रीम11 ॲपच्या माध्यमातून पैसे लावणाऱ्यांमध्ये एकच गडबड पुढारी आहे. ड्रीम11 ॲपने नेमका काय निर्णय मिळालेल्या माहितीनुसार पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच हे ॲप वापरणाऱ्या सर्वांनीच आपापले पैसे काढून घ्यावे असे आवाहनही कंपनीने केले. दरम्यान आता या कंपनीच्या या निर्णयानंतर ड्रीम11 ॲप वापरणाऱ्या सर्वांनाच आपापले पैसे काढून घ्यावे लागणार आहे. व्हॅलिडिटी कास्ट क्लेम ऑफ रिस्पॉन्डंट नंबर 3 is without reason and the conclusion arised in the impugned decision totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 18/10/2001, the committee is quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly erroneous on this account as well, and such finding, without setting out the reason thereof, are ab initio void. आता या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही. त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये कुणबी ही काही जात नाही, तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही. आणि म्हणून
जो निर्णय भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे. जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे. जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही, एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे. आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील. आणि जिथे 2003 साली 2006 साली निर्णय आलेला आहे, तर ह्या 2006 सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं, ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही. फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे 2 त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलं का, फसवलं का, याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे. हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसींना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील, बैठका घ्याव्या लागतील. आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं, प्रेशर ठेवायचं, याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळांनी असं वाटतं तुम्हाला? नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले आहेत. आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे. आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही, परंतु मनोज जरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण, त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहित होतं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीना राहू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल. आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं. पण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी 2 मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट, या गॅझेटचा बाबतीत किती परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक आहे? अजिबात नाही. याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहेत ते 20 सालचे गॅझेट्स आहेत. परंतु 1930 साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये SC आणि ST यांच्या असणाऱ्या 2 वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण SC आहे, कोण ट्रायबल आहे. तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा GR त्यावेळेस निघाला नाही. त्याच्यामुळे 1930च्या अगोदरची जी आहे
त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या आहेत सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये टाक, मुळात याच संविधानाला धरून आहेत का? या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं जातं? मी सर आता आपल्या समोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पार्ले आणि बगाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्या समोर वाचून दाखवलं. पॅरेग्राफ 13 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहे, कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतायत आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय, तसाच निर्णय घेतलाय, कायद्याचंच नाव पुढे केलं जातंय सरकारकडून. मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे. हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असणारं मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती. नाही याच्यामध्ये पण मग नाही, तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय, प्रयत्न केला तर सरकार तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय. सरकार महायुतीचं सरकार आहे, मग त्यातले जे 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही? तर मी याचं करत नाही का त्यांना गंडवलेलं आणि फसवलेलं, पण मग त्यांनाही कळत नाही, त्यांना कळालेलंच नाही. काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला GR चा अभ्यास करावा लागेल. याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं म्हणायचं? ते मला माहित पण नाही. जो जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे. जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात, मनोज जरांगेंसोबत देखील एक ऍडव्होकेट पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते, त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी असं मी जजमेंट वाचून दाखवलं, कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं, पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं, 2006 EIR मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे. त्याच्या पुढे जाता येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मगाशी मी म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणारं आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती. जरांगे पाटलांशी बोलला सुद्धा होतात, म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता. त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना यावेळीची भूमिका ती आजही बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती. तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी की वाटत नाही का आपल्याला? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे सर हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करणार एक फळी तयार केली जाणार आहे. आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच, ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये. आता या मार्ला पार्लेच्या निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या रेकॉर्डमध्ये मराठा आहे
त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे. त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही, तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते. सर, जे शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्यात आणि हा जो GR निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या असे ह्याच्यामध्ये जर वंशावळ सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट लिहिले. तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या म्हणजे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का? मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणतं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही. कुणबी हा कुणबीच, पण सर्वच मराठी कुणबी आहेत असं नाही. तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेटवरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागतं. तर आता शिंदे समितीनं जे 2.5 वर्षाचे काम केलं सर, 7,000 गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि 2,500 पैकी जर 8,000 फक्त व्हॅलिड होत असतील, 2.5 लाखापैकी हा. 8,000 फक्त व्हॅलिड होत आहेत, मग याला काय म्हणायचं? फसवेगिरी, याला फसवेगिरी. विकास करायचा नाही, ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही. शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही. आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झाला की तुला नोकरी लागली. त्याच्यामध्ये त्याचं 30 वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी 30 वर्ष झाली, आता तू नोकरीला अनफिट आहे म्हणून मोकळा व्हायचं. म्हणजे तर थोडक्यात हे जे आरक्षण दिले ते कायद्यात टिकणारं नाहीये. बिलकुल टिकणार नाही. एक प्रश्न असा आहे की आंदोलन ज्या वेळेला सुरू होतं तर पहिले 4 दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि